गंगापूर तालुक्यातील मौजे वरझडी परिसरात अवैध खदाणीचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। गट क्रमांक 17, 20, 21 आणि 25 मध्ये विनापरवानगी सुरू असलेल्या स्टोन क्रेशर आणि खदानींमुळे स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत। दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत वरझडीनं तहसीलदारांना दिलेल्या लेखी तक्रारीनंतर या प्रकरणानं नवं वळण घेतलंय। एजे खान तसेच इतर संबंधितांच्या नावानं चालू असलेल्या खदाणीमध्ये दररोज ब्लास्टिंग, प्रचंड धूळ व प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम, गायरान जमिनीवर जनावरे चारणे अशक्य, शेतीचं मोठं नुकसान, तर ब्लास्टिंगमुळे लगतच्या घरांना तडे, जीवितहानीची भीती वाढली आहे। ग्रामस्थांनी या सर्व खदाणी तात्काळ बंद करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे। गंगापूर तहसीलदारांकडून दुर्लक्षाचा आरोप। स्थानिक नागरिकांच्या मते यापूर्वीही तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार देण्यात आली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। जिल्हाधिकारी खनिकर्म शाखेने तातडीचे आदेश। या गंभीर परिस्थितीची दखल घेत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी खनिकर्म शाखेनं गंगापूर तहसीलदारांना त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिले असून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश जारी केले आहेत। काय म्हणणं आहे तुमचं? वरझडी गावातील गट नंबर 17 डोंगरामध्ये खोदकाम चालू आहे, खनिज काम चालू आहे। तर तेथे महसूलच्या त्यांच्या आशीर्वादामुळे ते लोक आज तिथं खूप मोठे गड्डे केलेले आहे। त्याचा परिणाम गावासाठी खूप बेकार परिणाम होणार आहे, कारण की तेथे जे गायरान होते, लोक पोट भरत होते, ते गायरान पण त्यांनी हडप केलेले आहे। आणि काही दिवसानंतर ते जे पाणी येतं आहे गावासाठी तलावामध्ये, ते पाणी पण त्या खदानीमुळे अडलेलं आहे आणि ह्याकडे महसूल हे लक्ष करत नाही। यांच्या आशीर्वादामुळे हे लोक खूप मोठमोठे खड्डे करत आहेत। यांच्यामुळं गाव पण असं जे ज्यावेळेस ते सुरून घेत आहे मोठमोठे, तर गावातील बरेचसे घरं असे व्हायब्रेट होत आहे, पत्र पण हलत आहे, आवाज देत आहे आणि घरांना अशा हे पण भीतीला पण असे तडे गेलेले आहेत। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे की महसूल विभागाने किंवा जिल्हाधिकारी यांनी त्याकडे लक्ष करून सनी लवकरात लवकर ते बंद करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। बंद नाही झाले तर तुमची काय भूमिका राहणार? आमच्या गावातले लोक आणि गावकरी आम्ही मिळून कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन करू। तर ह्यामध्ये ग्रामपंचायतने पण बोगस ठराव दिलेला आहे त्या लोकांना। बोगस ठराव दिल्यामुळे ग्रामपंचायतच्या आशीर्वादामुळे व महसूलच्या आशीर्वादामुळे ते आज खूप मोठमोठे खड्डे पडलेले केले। त्यांनी अर्धा डोंगर बऱ्यापैकी कोरलेला आहे। ते बिचारे गरीब लोक पोट भरत होते, त्यांची शेती होत्या, त्या शेती पण यांनी हडप केलेली आहे।